शरद पवार म्हणजे राजकारणातील गणवागणवीचे मास्टर. 2014 मध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षाला न मागताच पाठिंबा देऊन शिवसेनेला असंच गंडवलं होतं. त्यानंतर ही भाजप बरोबर सतत चर्चा सुरू ठेवून भाजपला फसवलं होतं. 2019 मध्ये तर सगळं ठरल्यावर शरद पवारांनी ऐनवेळी माघार घेतली. पहाटेच्या शपथविधीचे पातक अजित पवारांच्या माथी मारून स्वतःच हिरो बनले. आता अजित पवारांनी शरद पवारांची चालबाजी उघड केली आहे. शरद पवारांचा 2019 प्रमाणेच भाजपला पुन्हा एकदा गणवायचा प्लॅन होता. पण 2022 मध्ये उद्धव ठाकरे सरकार कोसळताना अमित शहांनी पवारांचा प्लॅन बरोबर ओळखला आणि आपली चाल खेळून तो हाणून पाडला, अशी अंदरकी बात अजित पवारांनी सांगितली आहे. उद्धव ठाकरेंचे सरकार जात होते तेव्हा राष्ट्रवादीने सरकारमध्ये सामील व्हावे याकरता अनेक आमदारांनी शरद पवारांना पत्र लिहिले होते. यामध्ये जयंत पाटील, रोहित पवार, जितेंद्र आव्हाड यांचाही समावेश होता. त्यावेळी माझे सर्व सहकारी माझ्या चेंबरमध्ये मंत्रालयात जमले. सर्व विधानसभा आणि विधान परिषदेच्या आमदारांनी पत्र लिहून आपण सरकारमध्ये गेले पाहिजे अशी मागणी केली. या पत्रावर जयंत पाटील, अशोक पवार, रोहित पवार, जितेंद्र आव्हाड, प्राजक्त तनपुरे, राजेश टोपे यांच्या देखील सह्या होत्या. राजेश टोपेच तिथे पत्र घेऊन गेले होते. लोक कामाकरता निवडून देतात, विकास व्हावा म्हणून निवडून देतात. आम्हाला सरकारमध्ये जायचे आहे असे सगळ्यांनीच त्या पत्रात स्पष्ट म्हटले होते, असे अजित पवारांनी सांगितले आहे. हे पत्र पाहिल्यानंतर शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांना आणि जयंत पाटलांना अमित शहांशी चर्चा करायला सांगितले होते. चर्चेकरता आम्ही निघालोही होतो, पण नंतर साहेबांनी सांगितले की तुम्ही तिथे जाऊ नका, इथूनच फोनवर चर्चा करा. परंतु अमित शहा म्हणाले की असं होत नाही, आपण एकत्र सरकार बनवायला निघालो आहोत. तुमचा मागचा अनुभव चांगला नाही. मागे तुम्ही अनेकदा आमच्या बरोबर यायचे ठरवले होते, अनेकदा तुम्ही आम्हाला पाठिंबा दिला, पण तुमची भूमिका ठाम नसते, तुमची फोनवर बोलण्यासारखी विश्वासार्हता नाही. पण साहेबांनी सांगितलं की इथूनच बोलायचं, पण अमित शहा म्हणाले की मी फोनवर बोलणार नाही. फोनवर इतक्या महत्वाच्या विषयावर चर्चा करायची नसते. यामुळे शरद पवारांची भाजप बरोबर युती होऊ शकली नाही. परिणामी नंतर राष्ट्रवादीत फूट पडली. 2014 मध्ये भाजप सरकारला राष्ट्रवादीने न मागताच बाहेरून पाठिंबा दिला होता. तर 2017ला भाजपात येण्यासाठी प्रयत्न सुरू होते. याबाबत विचारले असता अजित पवार म्हणाले, शिवसेनेला महायुतीतून बाहेर काढून राष्ट्रवादीने महायुतीत येण्याचा प्रस्ताव ठेवला होता. आमच्या वरिष्ठांनीच हा प्रस्ताव ठेवला होता. आम्ही कधीच केंद्रातील लोकांशी बोललो नाही. फक्त वरिष्ठ आणि प्रफुल्ल पटेल बोलायचे. पण तेव्हा सुद्धा शरद पवारांनी आयत्या वेळेला माघार घेतली. म्हणूनच अमित शहा म्हणाले, राष्ट्रवादीची भूमिका ठाम आणि विश्वासार्ह नसते. अमित शहा यांना राष्ट्रवादीचा तो कटू अनुभव आला होता. महाराष्ट्राच्या राजकारणात पहाटेचा शपथविधी अत्यंत चर्चेचा ठरला. यामुळे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमेवर सुद्धा परिणाम झाला. मात्र हे शरद पवारांनी मुद्दामून घडून आणले होते, असाही आरोप होतो. अजित पवारांनी तर हे वारंवार सांगितले आहेच, पण देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा त्यावर शरद पवारांना अनेकदा सवाल विचारले आहेत. शपथविधी संदर्भात थेट शरद पवारांशी बोलणी झाली होती. शरद पवारांना आम्ही शपथ घेणार माहित होतं, त्याचप्रमाणे त्यांच्या संमतीने सगळं झालं होतं, पण नंतर त्यांनी धोका दिला, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. जेव्हा राजकारणात विश्वासघात होत असतो आणि तुमच्या पुढे पर्याय उपलब्ध असतो, तेव्हा चेहरा बघत बसायचा नसतो, असा इशाराही देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. अर्थात शरद पवार प्रेमींनी याला सुद्धा शरद पवारांची खेळी असं गोंडस नाव दिलं होतं. त्यामागची कारणी-मीमांसाही तयार केली होती. फडणवीस अजित पवार एकत्र सरकार स्थापन झाल्यामुळं राष्ट्रपती राजवट संपुष्टात आली. राष्ट्रपती राजवट संपावी यासाठी हा एक मार्ग आहे असं पवारांना लक्षात आलं. त्यांनीच ही खेळी रचली. 3 दिवस सरकार पडेपर्यंत शरद पवार, अजित पवार आणि संबंधित सगळ्यांनी उत्तम अभिनय केलं, हे बंड असल्याचं भासवलं. 3 दिवस सरकार असेपर्यंत अजित पवारांना सिंचन प्रकल्पासंदर्भातील आरोपांमधून क्लीन चिट मिळाली. हे असं करता येऊ शकेल याची पवारांना कल्पना होती. अजित पवार काही आमदारांना घेऊन भाजप बरोबर सरकार स्थापणार, अजित पवार यांच्यासह ते आमदार माघारी येणार, ही पवारांचीच खेळी होती. या खेळीची खुद्द देवेंद्र फडणवीसांना कल्पना येऊ नये, ही खरी मेख आहे, असे मत काही पवारप्रेमी पत्रपंडितांनी व्यक्त केले होते. मात्र त्यानंतर 2022 मध्ये अजित पवारांनी खरोखरच बंड केले. एवढंच नव्हे तर शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवारांनी आपल्या पत्नी सुनेत्रा पवार यांना सुद्धा उभे केले. त्यामुळे शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील खरोखरच मतभेद झाल्याचे उघड झाले होते. आता अजित पवारांनी सगळी अंदरकी बातच सांगितल्यानं पवारांची चालबाजी सुद्धा उघड झाली आहे.